मैत्रिणींनो, तर मी पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज आमचा आहे पुण्याचा दौरा. तर आज आम्ही सर्वजण पुण्याला निघालो आहोत. तर का चाललो आहोत हे तुम्हाला मी पुढे गेल्यावर सांगते. तर आता आमच्या सुट्ट्या संपत आलेल्या आहेत आणि मुलांना मामाच्या गावी जाऊन आम्ही सर्वजण आलो आहोत, परंतु पुण्याला गेलो नाही. तर त्यामुळे त्यांना तिकडे घेऊन चाललो आहोत. तर आम्ही सर्व आमच्या मामाच्या गावाला गेलो, परंतु आमचे मिस्टर मामाच्या गावाला काही गेले नव्हते. तर त्यांना त्यांच्या मामाच्या गावाला आम्ही घेऊन चाललोय. आणि तर ते म्हणले तुम्ही तुमच्या मामाच्या गावाला जाऊन आलाय, तर मला पण माझ्या मामाच्या गावाला जायचंय. तर आता आम्ही त्यांना घेऊन निघालो आहोत आणि सगळी सोबतच चाललोय. तर मस्त आता 2 दिवस आम्ही मामाच्या गावालाच राहणार आहे. बघूया काही एन्जॉय करतोय हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला समीक्षेला पण बसते महामारी 2-4 दिवस म्हणलं असतं तर रामाची फिल्म सिटी इकडे तिकडे लांब गेला असं परवडलं. कशाला आता तुम्हाला मामाच्याच गावाला जायचंय ना. मग रामाची फिल्म सिटीला जायचं. मग आता काय कॅन्सल करायचं का? वळवायची गाडी. चला मग माघारी. चला रामाची फिल्म सिटी डायरेक्ट रामाची फिल्म सिटी जायचं का? तुम्ही दम नाही काढणार बाळा, 500 किलोमीटर काय फिरायचं म्हणलं सगळं दम निघतो आहे ना रे. पुढच्या वर्षी आता काय आमचं नवीन लग्न झालं ना, आम्ही फक्त कोल्हापूरला म्हणून गेलतो काय, आणि डायरेक्ट कोल्हापूरून तिथं अंडा मला डायरेक्ट रामाची फिल्म सिटीच राहतो चौघच आम्ही 4 जणच. पण आता पोरांना दाखवाय नाही. आमको तात्या मी आणि रूपा वहिनी ते तुमची वहिनी आणि आम्ही दोन्ही रूपा काकी आणि मी. पण तिथं गेलं आम्हाला लॉज नाही गावला, आम्ही गाडीतच झोपलो 4 जण स्विफ्ट डिझायर. तर एकदा आम्ही आता रामोजी फिल्म सिटीला जाऊन आलोय, परंतु आता मुलांनाही घेऊन जायचंय. तर आता त्यांनाही बघू केव्हा टाइम भेटेल तेव्हा घेऊन जाणार आहे. तर आता पुढे शौर्यवाडा हॉटेल आहे. तर दरवेळेस आमचा आर्यन त्याला शौर्यवाडा हॉटेलला जायचं असतं, तर नेहमी म्हणत असतो मम्मी त्या हॉटेलला चल. तर आता आज मुहूर्त काढलाय. तर आता आम्ही जातानीच शौर्यवाडा हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे. तर आता बघूयात ते हॉटेल कसं आहे ते. तर चला आर्यन जरा स्माईल दे की. त्याच्यासाठी स्पेशल बिर्याणीच घ्यायची, कारण बिर्याणी शिवाय आम्हाला दुसरा मेनू काही आवडत नाही. फक्त स्पेशल बिर्याणीच घेणार आहे. बरोबर ना आर्यन? तर आता आम्ही शौर्यवाड्याच्या जवळ आलेलो आहोत. तर बराच वेळ प्रवास करून आता हॉटेल शौर्यवाड्याला आमची एंट्री झालेली आहे. आणि आता मस्त आता दुपारचं जेवण आम्ही शौर्यवाड्यामध्येच करणार आहे. तर चला आतमध्ये जाऊयात.
आर्यन आवडलं का? पप्पा करून राहील. तर इथे छान असं रस्सा आणि रोट्या व मालवणी चिकन मागवलेलं आहे. तर आता मस्त त्यांचा आम्ही स्वाद घेणार आहे. तर छानपैकी आता बघते टेस्ट करून कसं झालं हे. हां बस बस बस. जेवण आता झालेलं आहे पण खूप तिखट आहे त्यामुळे खूप जण काम लागते. तरी पण इकडं श्रावणीचं आणि यांचं खायचं काम चाललेलं आहे. काय झालं बिर्याणी छान होती पण भरपूर बिर्याणीमध्ये लवंग मिरी असल्यामुळे एकदम झणका मारती बिर्याणी. त्यामुळे एकदम घामच फुटलाय. तर चला आता जेवण झालंय मस्त. तर आता निघूयात. तर हे आहे हॉटेल शौर्यवाडा आणि आत्ताच मस्त असं जेवण वगैरे झाले. तर आता आम्ही निघालो आहे पुण्याला जायला. तर आता जायला बराच टाईम लागेल. तर बघूयात आता किती वेळ लागते इथे. बराच वेळ झाला गाडीत बसलोय परंतु घर काय आमचं येईना. त्यामुळे आमचा आर्यन भरपूर कंटाळा आहे. तर आता तरी अर्ध्या तासाने आमचे घर येईल. आणि या ट्रॅफिकमुळे तर भरपूर सारा त्रास. तर आता आम्ही पोहोचलो आहोत मामाच्या गावाला. तर मुलांसाठी येथे स्वीटोमधून छान असे बिस्किट वगैरे घेतले. तर हा बंगला आहे ना, तर हा आमच्या छोट्या मामांनी बांधला आहे. तर त्याचं काम आता चालूच आहे आणि त्यांचं शेजारीच ते जुनं घर आहे. तर बाहेरच सर्वजण बसली होती. तर छान असं हे घर त्यांचं झालेलं आहे. तर त्यामुळे म्हटलं चला बरेच दिवस झालं पाहिलं नाही आहे तर पाहण्यासाठीच खास करून आम्ही गेलो होतो. तर घरी गेल्यावर संध्याकाळीच सर्वजण घरी येतात. तर सर्वांना छानपैकी भेटलो आणि मग मामांनी व मामींनी
आम्हाला त्यांचं घर दाखवण्यासाठी वरती नेलं. काहीचा कार्यक्रम चाललाय. वाव, काय खातो? किती छान केलं बघ. गुड्डी दीदीने केला ना? दीदीने केला ना? वाव, छान आहे ना? ये कुठे आहे पिझ्झा? इकडे पिझ्झा बनवायचा कार्यक्रम चाललाय ना? हा? तर या आहेत आमच्या आशाताई आणि पूजाताई. तर यांचा इकडे छान असा स्वयंपाक चाललेला आहे. आणि इथे आमच्या छोट्याशा या गुड्डीनी मस्त असा डीमार्टमधून पिझ्झा बेस आणला होता. तर तिचं इथे पिझ्झा बनवण्याचं चाललं होतं. तर मस्तपैकी तिने पिझ्झा बनवून सर्व या छोट्या मुलांना खाऊ घातला. त्यानंतर मग संध्याकाळी सर्वजण एकत्र मस्त गप्पा मारत बसले होते. तर छान अशा इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या. तर संध्याकाळीच हे सर्वजण कामावरून घरी येतात. तर संध्याकाळी त्यांना छान असा वेळ भेटतो गप्पा मारण्यासाठी. तसेच जेवणाचा तर खूप सुंदर असा मेनू होता. तर त्यामध्ये छान अशी पनीरची भाजी, आमरस चपाती, मस्त असा पुलाव भात आणि भजी, कुरडई, पापड हे सर्व मेनू होते. तर छान मस्त अशी सर्वजण एकत्र बसून मस्त असं जेवणाचा आस्वाद घेतला. आणि खरंच खूप छान वाटतं सर्वजण अशी एकत्र येऊन कधीतरी एकत्र जेवण केल्यावर खरंच छान आनंद भेटतो. तर येथे सर्वजण पुन्हा रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसले. त्यानंतर मग आम्हाला झोपण्यासाठी मामांच्याच फ्लॅटवर जायचे होते. तर हे त्यांचं जुनं घर आहे आणि येथे त्यांचा छान असा नवीनच फ्लॅट आहे. तर तेथे आम्ही झोपण्यासाठी गेलो होतो. तर गेल्यावर छान अशा बॅगावर ठेवल्या आणि निवांत बसलो. तर मग येथे सर्व आम्ही मुली व आम्ही सर्व छान फ्रेश झालो. आणि त्यानंतर मग सर्वांच्या थोड्या वेळ गप्पा वगैरे मारून झाल्या. देवा, जेवला का तू? काय खाल्लं? नाही जेवला. लक्षातच नाही त्याचं. तर आता मस्त जेवण वगैरे झाले आणि हातपाय तोंड धुतले, छान असे फ्रेश झाले. तर आता वाजले आहेत रात्रीचे 12 आणि आता सर्वजण झोपले आहेत. आता मी पण झोपणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.